तुमच्याकडे सगळी माहिती आहे असं वाटतंय, मग या नसत्या चौकशा कशाला करताय? मला मृत्युंजय बंगल्याची फाईल मिळू शकेल का प्लीज? नाही, अशी कुठलीही फाईल आमच्याकडे नाहीये. हो, कसं शक्य आहे? त्या सगळ्या माहितीची फाईल बनवलीच असेल ना त्यांनी? नाही केली. तुम्ही एकदा चेक तर करून बघा. अहो मॅडम, कशाला उगाच नसत्या भानगडीत पडताय? आणि त्या फाईल बद्दल आम्हाला काही माहिती नाहीये. माहित नाहीये की सांगायचं नाही? सांगितलं ना माहित नाही. या आता. हे बघा, मृत्युंजय बंगल्याबद्दलचा जो काही तपास केलाय ना त्याची माहिती मला हवी आहे. आणि तुम्ही म्हणताय तशी जर का फाईल नसेल तर कुठेतरी काहीतरी नोट करून ठेवलं असेल ना? अहो तुम्हाला कशाला हवं आहे सगळं? कारण मृत्युंजय बंगल्यामध्ये ज्या काही गोष्टी घडतायत त्याचा तपास मलाही करायचा आहे. जीवानीशी जायचं असेल तर तपास करा, नाहीतर नाच सोडून द्या त्या बंगल्याचा. सब इन्स्पेक्टर विनोद कदम. हाँ सर बोला. आकाश, अरे किती फोन करायचे तुला? सॉरी सर, मी तुम्हाला आज फोन करणारच होतो. काय करणार होतो? 2 दिवसाची सुट्टी मागितली होतीस, आज 8 दिवस झाले. सर माझाही प्रॉब्लेम समजून घ्या ना. मला कारण नकोय. सर माझ्या 5 वर्षाच्या मुलीची डेथ झाली आहे, समजून घ्या ना प्लीज. मग मी काय करू? पगार घेता ना, मग कामाला सुद्धा येत जा. तुमच्या घरी काय होत आणि काय नाही याच्याशी मला घेणं देणं नाही. काय बोलताय सर तुम्ही? तुला शेवटचं सांगतोय, 2 दिवसात पुन्हा जॉईन नाही झालास तर तुला कामावरून काढून टाकेल. अरे धमक्या कोणाला देता तुम्ही? काय करायचं ते करा. नोकरी नाही सोडून दिली तुमची नोकरी. काय करायचं ते करा. आकाश, हा बोल. नाही बोल. काही नाही ग, माणूस की चुरली नाही. कोणावर काय प्रसंग आलाय कळतच नाही कोणाला. कोणाबद्दल बोलताय? माझ्या बॉस बद्दल. हे बघा, तुम्ही चिडचिड करू नका, त्रास होईल हो तुम्हाला. चिडचिड नाही ग, आपल्यावर एवढं मोठं दुःख कोसळलंय हे कळायला नको ते ना. कोणतं दुःख? कशाबद्दल बोलताय? नाही ग, कसलं नाही, काही नाही. सांगा ना. अगं खरंच काही नाही, तू झोप. खरंच झोप तू. नाही, अवनीला भरवते. नाही, अवनीला वैजू भरवेल ना, तू झोप. नाही, मी भरवून येते ना. झोप तू, झोप झोप झोप. मी कॉपी घ्या ना. तुमचा भासाभा शो मी पाहतो, छान अँकरिंग करता. जीवानीशी जाल असं का म्हणालात मगाशी? तुमच्यापैकीच एका पोलीस अधिकाऱ्याचा जीव दगावलाय त्या ठिकाणी. मग तुम्हाला तपास करावासा नाही वाटला का? कसं आहे ना मॅडम, अहो तुम्ही एकच एपिसोड करता, पण आम्हाला इथे 100 केसेस असतात आणि क्राईम रेट किती वाढलाय याची कल्पना तुम्हाला असेलच. अहो पण एका पोलिसाचा जीव गेलाय तिथे. 1 मिनिट, तुम्हाला अर्धवट माहिती आहे. मृत्युंजय बंगल्याचा तपास करत असताना फक्त घोरपडे नाही गेलेत, त्यांच्या आधी आमच्या डिपार्टमेंट मधल्या 5 ऑफिसर्सचा मृत्युंजय बंगल्याने जीव घेतलाय. काय? हो. पण मग ते सगळे कसे गेले? आणि तुम्हाला काहीच पुरावा मिळाला नाही का तिकडे?
नैसर्गिक मृत्यू, कोणाचा हार्ट फेल झाला, कोणाला ब्रेन हॅमरेज झालं, सगळ्यांचा नैसर्गिक मृत्यू झाला असं फॉरेन्सिक रिपोर्ट सांगतात. पण मग अजून कोणाचाही जीव जाऊ शकतो तिकडे, असं नाही वाटलं का तुम्हाला? काय ना मॅडम, आपल्याकडे ऑन अन ॲव्हरेज मिनिटाला 10 जण मरतात. ठीक आहे, मग याचा तपास आम्हीच करतो. तुम्हाला वेळ लागलाय का? तुम्ही जाल तुमच्या शोच्या नादात त्या बंगल्यात आणि आमचं काम वाढवून ठेवा. नाही नाही, मी तुम्हाला परत एकदा सांगतो, तुम्ही चौकशी करा हवी तर त्या बंगल्याबद्दल. मृत्युंजय बंगल्यात गेलेला माणूस जीवानिशी तरी जातो, नाहीतर तो वेडा होतो. अहो मग काहीतरी मार्ग असेल ना. नो, नाही नाही, म्हणजे मी तुम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न नाही करत आहे, उलट मी तुम्हाला मदत करण्याचाच प्रयत्न करतोय. म्हणजे बेसिकली तुम्ही मृत्युंजय बंगल्याची माहिती मला नाही देणार तर? हो, असं काय म्हणताय मॅडम? आता इतकी माहिती दिली तुम्हाला आणि उद्या समजा तुम्ही गेलात त्या मृत्युंजय बंगल्यात आणि तुमचं काही बरं वाईट झालं, मग तुम्हाला शोधणार कोण? नाही, तसं नाही होणार. कारण याआधी त्या मृत्युंजय बंगल्यात मी जाऊन आले आणि राहूनही आले. काय? हो, त्या बंगल्याबद्दलचा इतिहास मला इथे मिळेल म्हणून मी इथे आले होते. मला वाटलं होतं तुमच्याकडून खरंच काहीतरी माहिती मिळेल. बट एनिवे, ठीक आहे, मी माझ्या पद्धतीने ती माहिती मिळवेनच. थँक्यू. एक मिनिट थांबा. जोशी 3-4 दिवस लागतील हो. घर शिफ्ट करायचंय अख्खं. मग तुम्ही लक्ष घाला ना त्याकडे, मला कळतंय. हो हां प्लीज. बरोबर आहे. ठीक आहे, मी ठेवतो फोन. बाय. काय रे, कामात आहेस? काम काय चालूच असतं. मग कशाला बोलवलंस? तू बस ना. मला वहिनीबद्दल जरा बोलायचं होतं. बोल की. मावशी, मला वाटतं मृत्युंजय बंगल्यात आपण जेव्हा शिफ्ट होऊ तेव्हा वहिनीच्या सामानापैकी फक्त ती अवनीची बाहुली आहे तेवढीच घेऊन जा, बाकी काही नको. अरे पण साक्षीला ते कसं आवडेल? मावशी, हे करावंच लागेल. वहिनीला जर अवनीच्या सगळ्या आठवणींमधनं बाहेर काढायचं असेल तर हे करावंच लागेल. बरं, तू म्हणतोय तर तसं करूया. आणि मला वाटतं लवकरात लवकर सामान आवरायला घ्यायला हवं. आणि ते होईलच, पण त्याआधी एक सांगते. हा, आपण बंगल्यात गेल्यावर ना पहिल्यांदा आधी पूजा करायची. मावशी, त्याबद्दल मी आता काही नाही सांगू शकत. एवढं सगळं सामान शिफ्ट करायचंय, तिथे जाऊन घर लावायचंय. पूजेचं बघू ना नंतर. नाही नाही, पूजा ही झालीच पाहिजे. ठीक आहे, करूया. माझ्या मेलीच्या नशिबात नातवंडांचं सुखच नाही. कसली परीक्षा घेतोय परमेश्वर कोण जाणे. तिथे ते मृण्मयीचं असं दुःख आणि आता अवनीचं हे असं. मावशी, हे बघ, आता हा असा विचार करायचा नाही, स्वतःला त्रास होईल असं नाही वागायचं. सगळं छान होणार आहे. तू निगेटिव्ह विचार करू नको. आपण नवीन घरी शिफ्ट झालो ना की सगळं आपल्याला हवं तसं मनासारखं होईल. बघ, चल तुझं सामान दाखव, मी येतो पॅकिंग करायला. अरे नको रे, तुझाच किती पसार आहे. तुझं तू आवरून घे.
माझं मी आवरून घेते. हं? चल. हे बघा, मृत्युंजय बंगल्याचा इतिहास, भूगोल सगळ्या पेपर्स मध्ये आहेत. बघून घ्या. एक मिनिट थांबा. हे पेपर्स मी तुम्हाला देऊ शकत नाही, पण मी तुमचा शो बघतो आणि तुमच्या शो मध्ये जसं जेन्युइनली आणि मेहनतीने तुम्ही काम करता, त्यामुळे मला खात्री आहे की तुम्ही मृत्युंजय बंगल्यातलं सत्य सगळ्यांसमोर नक्कीच आणाल. आणि म्हणून हे पेपर्स मी तुम्हाला देत आहे. प्लीज हॅव इट. थँक्यू सो मच इन्स्पेक्टर. पण अजूनही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर नाही दिलं तुम्ही. आता आणखीन काय राहिलंय मॅडम? तुमच्याच पैकी एक पोलीस अधिकारी तिथे दगावला. मग तुम्हाला तपास करावासा नाही वाटलं का? हे बघा, तुम्हाला जी काही माहिती आहे ती जर का तुम्ही मला सांगितलीत आत्ता, तर माझ्या या तपासात मला मदत होईल. आर यू ओके? या, आय एम फाईन. वीस वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझे वडील याच पोलीस स्टेशनला इन्चार्ज होते आणि अनफॉर्च्युनेटली त्या मृत्युंजय बंगल्याची केस सुद्धा तेच हँडल करत होते. मी असेल 9-10 वर्षांचा. त्यांचा तपास सुरू असायचा आणि असंच एक रात्री ते घरी आले आणि अचानक त्यांना वेड्याचा झटका आला आणि मग ते बरळू लागले. मुलगी, बाहुली, बंगला. त्यानंतर सतत ते असं सांगत असायचे की त्या मृत्युंजय बंगल्यात जाऊ नका, तिथे मृत्यू राहतो, नका जाऊ तिथे. माझ्या बाबांचं असं झाल्यामुळे माझ्या आईनेच मला लहानाचं मोठं केलं. मग मी पोलीस खात्यात आलो. माझं पोस्टिंग इथे झालं. इथे आलो तेव्हा घोरपडे साहेबच मृत्युंजय बंगल्याची केस बघत होते. मी आनंदाने त्यांना असिस्ट करायला तयार झालो. पण मी मृत्युंजय बंगल्यात जाऊन तपास करणार आहे हे जेव्हा माझ्या घरी कळलं, तेव्हा त्या गोष्टीचा माझ्या वडिलांनी धसका घेतला आणि त्या धसक्यातच ते गेले. आय एम सॉरी. नो, इट्स ओके. सो पण आता माझ्या घरातला मी एकमेव कर्ता पुरुष आहे आणि मृत्युंजय बंगल्यात जाऊन मरण्याची किंवा वेड होण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. हा, पण तुम्ही तिथे जरूर जा आणि मृत्युंजय बंगल्याचं जे काही सत्य आहे ते लोकांसमोर आणा. तुम्हाला हवी ती मदत करेन मी, पण बाहेरून. पण मग तुम्ही कधी तपास करण्याचा प्रयत्न नाही केला का? म्हणजे बाहेरून का होईना? नाही केलं ना. अहो, मी त्या माणसाला पण भेटलो ज्याने मृत्युंजय बंगल्यात काहीतरी चित्र विचित्र गोष्टी घडतात अशी तक्रार केली होती. मग
नाही, पण त्या गोष्टीचा काही फारसा उपयोग झाला नाही, कारण तो माणूस फार सणकी हो. काय नाव आहे त्या माणसाचं? नाव त्या पेपरमध्ये लिहिलंय बघा. तहसीलदार ऑफिसमध्ये कामाला येतो. नाव हा नरहरी खंडागळे. हो, नरहरी खंडागळे. आकाश, आकाश सावर स्वतःला. खूप स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतोय, पण ते खूप वरवरच आहे. आतून खूप त्रास होतोय. मला कळतंय रे. का गेली सवनी? तुझ्या बाबाला तुझी खूप आठवण येते. मिस करतोय तुला. आकाश, मावशी, तो दिवस डोळ्यासमोरून जातच नाहीये. खूप प्रयत्न करतोय विसरण्याचा, पण सारखं आठवतंय. मावशी, तू विचार कर. मी दिवसभर त्याच रूम मध्ये असतो, तेच कपाट डोळ्यासमोर असतं. आकाश, अरे तुला सावरायला पाहिजे रे. हे बघ, आम्ही तर आहोतच, पण साक्षीला तुझाच आधार आहे. म्हणून तर खूप स्ट्रॉंग राहण्याचा प्रयत्न करतोय. नाहीतर तुला माहिती मी कसं आहे ते. आकाश, या सगळ्या अवनीच्या वस्तू आहेत ना, आपण अनाथ आश्रमात देऊ. मी त्यांच्याशी बोलले. ठीक आहे, पण ती क्षितिजने दिलेली बाहुली नको देऊस. नाही नाही, माझ्या लक्षात आहे ना ते. चल, सगळं आवरूया, म्हणजे आजच आपल्याला हे देऊन टाकता येईल. हं? नरहरी खंडागळे. मृत्युंजय बंगल्याच्या मालकांनी आरोप फेटाळून श्री नरहरी खंडागळेंवर अब्रू नुकसानीचा दावा ठोकलाय. मृत्युंजय बंगल्याचे मालक नाना पुरुदंड